नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया ते गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर वणी आणि लोकसभा निवडणुकीचे अजून निकाल बाकी असताना विधानसभेचे बिगुल वाजले आहे। काँग्रेसकडून महेश मेंढे आणि प्रवीण पडवेकर यांनी जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे। तसेच मनसेतर्फे मनदीप रोडे यांनी सुद्धा भेटीगाठी घेणे सुरू केले आहे। विद्यमान आमदार मात्र भाजपच्या तिकीटवर डोळा ठेवून आहे। अंबुजामाळ येथे झालेल्या नक्सली चकमकीत 10 नक्सलवादी ठार झाले आहे। या कारवाईमुळे नक्सल्यांचे कंबरडे मोडले असल्याचे बोलले जात आहे। यात 10 लाख रुपये इनाम असणारा जोगण्णा या चकमकीत ठार झाला असून त्याची पत्नी जिच्यावर 5 लाखाचे बक्षीस होते ती पण ठार झाली आहे। पुणे येथे पोटच्या अल्पवयीन मुलीवर बापाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे। या कारवाईत बापावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहे। विदर्भातील बहुचर्चित आणि येथील प्रवाशांकरिता सोयीची ठरणारी नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारपूर येथून परत 5 मे पासून धावणार आहे। या बातमीमुळे प्रवाशांमध्ये आनंद पसरला असून आता प्रवास सुखकर होईल अशी आशा प्रवासी व्यक्त करीत आहे। वणी शहरात दुचाकी चोरीचे सत्र काही थांबता थांबेना। घरासमोर ठेवलेल्या दुचाकीवर चोरटे सर्रास हात मारताना दिसत आहे। पोलीस प्रशासन मात्र या चोरट्यांना शोधण्यात अपयशी ठरत आहे। ही खेदाची बाब। आता येथील नागरिकांनाच स्वतःच्या वाहनांची रखवाली करावी लागत आहे। पद्धतीने रेतीचा उपसा करून कोठ्यावधीचे बंगले, आलिशान कार घेऊन फिरणारे तब्बल 87 रेती तस्कर यांचे नाव बीपीएल यादीतून बघून डोकं आपटून घेण्याची वेळ आली आहे। यामागे नेमके कोणते प्रशासकीय अधिकारी किंवा जनप्रतिनिधी गुंतले आहे याची चर्चा जनसामान्यात सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या सकाळी महाडवरून बारामतीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करणार होत्या। त्या जेव्हा हेलिपॅडवर आल्या तर त्यापूर्वीच ते हेलिकॉप्टर हेलिपॅडवर कोसळले। यामध्ये वैमानिकाचा जीव वाचला असून पुढील अपघातही टळला। चंद्रपूर शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून या मोहिमेत अनेक रस्त्यांवरील दुकानांच्या समोर ठेवलेले सामान महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ताब्यात घेतले आहे। या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला असून प्रशासन मात्र कारवाई करताना मागे पुढे बघत नसल्याचे चित्र आहे। सध्या मे महिना सुरू आहे आणि पुढील महिन्यात पावसाचे वेध लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्या दृष्टीने महानगरपालिकेने नाल्यांची साफसफाई मोहीम सुरू केली असून अनेक ठिकाणी गटार आणि नाल्या साफ करताना महानगरपालिकेतील कर्मचारी दिसत आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।